नमस्कार. महाराष्ट्र मासामध्ये आपलं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 3 हा प्रभाग निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. राजीनामा नाट्य, आंदोलनं तसेच नाराजी नाट्य या प्रभागात आपल्याला पाहायला मिळाली. आज या प्रभागामध्ये एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामध्ये मीनाक्षी शिंदे असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम, काय सांगाल? एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये दावा करण्यात आला आहे की ती क्लिप आपली आहे, असा दावा विरोधकांचा आहे. काय सांगाल या क्लिप बद्दल? ही क्लिप, हा ऑडिओ हा तुमचा आहे का? याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की त्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. अशा प्रकारचे व्हिडिओज मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि माझे व्हिडिओ व्हायरल होणं ही काही नवीन बाब नाही. कारण माझ्यापेक्षा मोठे नेते जे आहेत, मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, ह्यांच्या बाबतीत पण अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल्स होतात. कारण एआयचं माध्यम लोकांना इझी झालेलं आहे आणि त्या माध्यमातून असे फेक ऑडिओ आणि व्हिडिओ व्हायरल करण्याचा नक्कीच प्रयत्न लोकं करतात. कारण तुमची राजकारणात तुमची जी उंची आहे ती त्यांना गाठता येत नाही आणि अशा प्रकारे चारित्र्य मलिन करून कुठेतरी इलेक्शन जिंकता येईल या हिशोबाने अशा बऱ्याचशा व्हिडिओज व्हायरल करण्याचा विरोधक प्रयत्न करतात. मला असं ऐकायला आलेलं आहे की आता काहीतरी एआयच्या माध्यमात एक व्हिडिओ क्लिप ते देखील व्हायरल करणार आहेत. तर हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे, कारण विरोधकांना त्यांचा पराभव दिसतोय आणि त्यामार्फत असं काहीतरी करून आपण निवडणुका जिंकू शकतो ही त्यांच्या मनात भावना आहे. मला असं वाटतं की नागरिक सुज्ञ आहेत आणि ते वेळीच त्यांना उत्तर देतील आणि 15 तारखेला मतदान रूपी ते त्याच्यातनं त्यांना उत्तर देतील.